बाल्कनीमधून बघू शकता तुम्ही वातावरण कसं आहे. आणि मित्रांनो, आय लो कोकणचा टी शर्ट आणि पॅन्ट घेतली, बघू शकता. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आता आलो आहे कोकणात, काशीद बीचवर. तर खूप दिवस झाले आपल्या चॅनलवर ब्लॉग अपलोड नाही केला. तर आत्ता आजपासून डेली ब्लॉग आपल्या चॅनलवर बघायला भेटेल तुम्हाला. असेच नवीन मित्रांनो, खूप दिवसानंतर हा ब्लॉग काढायला लागले, कारण की टाईमच भेटला नाही ब्लॉग काढायला. तुमच्या भावाला सपोर्ट करा, चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो. मी करतो एन्जॉय. आता बघू शकता बीच खूप क्लीन आहे, गर्दी पण खूप आहे. आज 10:30-11 वाजलेत सकाळचे. बघू शकता सगळे माणसं वगैरे आहेत. आज खूप गर्दी आहे इथं कोकणामध्ये, एन्जॉय करायला लागलेत. आतमध्ये पण बोट वगैरे चालू आहेत. पॅराशूट दिसत असेल नसेल काय माहिती, लय लांब आहे, कारण की ती बोट माझ्यापासून त्या साईडला आहे. बीच खूप क्लीन वगैरे आहे, पण पाणी कमी झाले समुद्राचं. गाडीवरती एन्जॉय करायला लागलेत. मी गाडी घेऊन आलोय, एर्टिगा. बघू शकता पाणी ते स्वच्छ आहे, क्लीन. आणि मी एकटाच आलोय आत्ता. मी चाललोय आता गाडीकडे. लागायला लागले ऊन, फिरून झाले. आता संध्याकाळी 4-5 वाजता येतो एकदा फिरायला, सनसेटच्या टायमिंगला. बघू शकता घोड्याची राईड चालू या साईडला. घोडा आला. दोन घोडे घेऊन चाललाय एक जण. गाडीची राईड चालू आहे, बाईक रायडिंग. एकदम वातावरण मस्त आहे कोकणामध्ये. जंगल. मी चाललोय आता गाडीकडे. बीच आहे माग, गाडी लावली इथं पुढे लावली आहे. थोड्या वेळ जाऊन आराम करतो, व्हिडिओ वगैरे एडिट करतो आणि नंतर थोड्या वेळाने परत येतो, थोडं ऊन कमी झाल्यानंतर. बघू शकता तुम्ही खाली माझ्या समुद्राची माती आहे. माती खूप जास्त आहे, त्याच्यामध्ये पाय चालले, चलता पण नाही येते बरोबर. गाडी लावली आहे लांब, बरोबर नीट चलता पण येत नाही, पाय चाललाय आतमध्ये मातीमध्ये. मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो. आणि नेक्स्ट लोकेशन सांगा कमेंट करून, पुढची ट्रिप कुठली करू. हाच द्या आय लो कोकणचा. पॅन्ट छोटी, मोठी नाही का थोडी? हातात लावलं, आजच काढलं, म्हणजे एवढंच मी बघितलं नाही. आपण आयडल करून गेला. मित्रांनो, आय लो कोकणचा टी शर्ट आणि पॅन्ट घेतली, बघू शकता. आय लव कोकण आणि टी शर्ट याच्यामध्ये टाकून आणलं. आता पॅन्ट घालतो आणि संध्याकाळी बीचवर जातो. टी शर्ट आणि पॅन्ट कॉम्बो घेतलाय, मॅचिंग. इथे गाडी लावली 6621 एर्टिगा. टी शर्ट वगैरे ठेवतो गाडीमध्ये. चावी कमरेलाची. राईट, ओपन द डोर. आय लव कोकणची पॅन्ट बघा, आय लव कोकण. पॅन्ट येते की नाही काय माहिती, एकदा ट्राय करून बघावं लागेल. नाही आली तर परत वापस.
शर्ट घालून मी बसलो आता गाडीमध्ये. तर मित्रांनो, कधी बी कुठे बी बाहेर गेलं ना 200-300 किंवा 500 रुपयाचा खरेदी करत राहा, कारण की तिथल्या लोकांना पण त्याचा फायदा होतो आणि आपल्याला पण आठवण राहते वस्तू घेतलेली की आपण या ठिकाणी फिरायला गेलो होतो. टी शर्ट घालून बसलो, गरमी होते खूप आणि पॅन्ट लटकवली इथं टोकर गाडीमध्ये बसलोय. AC लावली तरी पण गरम व्हायला लागली. तर आता वाजलेत 12. आता संध्याकाळची खूप गर्दी होणार आहे इथं कोकणामध्ये. खूप गाड्या आल्यात पुण्यावरनं MH12च्या. सगळ्या गाड्या पुण्याच्याच आहेत. तर मी कटिंग वगैरे करून आलो आहे मस्तपैकी. तर मित्रांनो, जेवण वगैरे करून झालं आहे आता माझं. आतमध्ये हॉटेल होतं. आता आलो आहे बाहेर कॅमेरा घेऊन मस्तपैकी रोडला. कोकणातलं वातावरण बघू शकता तुम्ही. मस्तपैकी जंगल वगैरे आहे, झाड. असा एवढा एक सिंगलच रोड आहे कोकणामध्ये. म्हणजे कोकणामध्ये असतील डबल रोड, पण मी जिथं आलो आहे तिथं सिंगलच रोड आहे. बोरोलीला आलो आहे मी. काय तिथे बीच आहे जवळ. बडीशोप खाल्ली आता जेवल्यानंतर. बघू शकता तुम्ही वातावरण. नारळाचे झाड आहेत भरपूर. या हॉटेल आहे समर्थ कृपा. या हॉटेलवर आत्ताच जेवण केले मी. आता थोडं ऊन कमी झाले त्यामुळे जरा थंड थंड वाटायला लागले. बघू शकता वातावरण. केस खूप काय वाढले होते त्यामुळे कटिंग वगैरे केली येतानीच. गाडीकडे जातो. इथं खूप गाड्या यायला लागल्या. इथं खूप गाड्या यायला लागल्या. जवळून गाड्या चालल्यात. गाडी लावली मी इथं पार्किंगला. गाडीकडे तर मी काय सांगत होतो, बोरिवलीला आलोय मी. बोरिवलीला कुठलं बीच? काशीद बीच. काशीद बीचला जाऊन आलोय मगाशीच. आता दुसरीकडे जायचे दुसऱ्या ठिकाणावर. बोरिवली बीचच्या पुढं एक 17 किलोमीटर कुठलं तिथे चांगला स्पॉट आहे, तिथं जायचे आता फिरायला आम्हाला. मी एकटाच आता आणि माझ्यासोबत कस्टमर आहेत, त्यांना घेऊन आले मी. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. मिस करू नका, स्वाईप करू नका. व्हिडिओ कंटिन्यू पहा. खूप मजा येईल तुम्हाला व्हिडिओ बघायला. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो. तर मित्रांनो, मी आता आलो आहे रेवदंड फोर्ट बघायला, किल्ला. तर बघूया इथं काय कसं आहे किल्ला वगैरे काय नाही. गाडी केली आहे पार्किंग. चाललोय आता. आता आम्ही आलो रेवदंड किल्ल्यावर. बघू शकता तुम्ही. पाठीमागे नारळाची झाड आहेत आणि हा इथं किल्ला आहे. 4 मजली बिल्डिंग आहे. बिल्डिंगच म्हणतोय, किल्ला आहे. 4 मजली किल्ला बघू शकता तुम्ही. खूप उंच आहे. हे रणगाडी. हे ट्रिप आली होती वाटतं यांची कॉलेजची फिरायला. खूप रिस्की आहे, कधी पण काय पण पडू शकतो वरून. 4थ्या मजल्यावर झाड आले, एक छोटं वाळून गेले. मी आलोय आता CNG पंपावर CNG भरायला. तर माझ्या गाडीतला संपलाय CNG. तर हा ब्लॉग मी इथं एंड करतोय. तर आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. आता इथं CNG भरायला आलो होतो, पण इथं CNG पंपावर संपलाय CNG. तर आता गाडी यायला लागली आहे. गाडी आल्यानंतर एम्प्टी होईल, त्यानंतर मग मी CNG भरणार. तर हॉटेलपासून एक किती 11 किलोमीटर आलो आहे मी CNG भरण्यासाठी. तर अजून इथं काय गाडी आली नाही आहे. एक 1.5 तासामध्ये गाडी येईल म्हणले ते. 1.5 तासानंतर CNG भरून जाईल हॉटेलला आणि मग जाऊन झोपणार. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतोय. तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये.